रेमेडीज रेमेडीज रेमेडीज. आज हे करा तर हे केल्याने ते भेटणार आहे. जर तुम्ही लाल दिवा लावलात सो अशा अनेक फनी रेमेडीज मी स्वतःसुद्धा करून झाले आहे. फक्त तुम्हीच विक्टिम नाही आहात. मुगाची डाळ दान करा, चण्याची डाळ दान करा, शिवलिंगवरती दूधमध्ये तांदूळ टाकून चढवा. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा करून झालेली आहे. असं नाही आहे, पण आत्ता मला ह्या गोष्टींवरती स्वतःवरती हसायला येतं की कधी काळी मी सुद्धा ह्या गोष्टी केल्यात. पण ठीक आहे, ती एक जर्नी असते आपली स्पिरिच्युअलिटीमध्ये. आपण एक एक करून पुढेच जात असतो. सो नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर आहे ना, हा तुमच्या आत आहे. कुठली गोष्ट कोणाला दान केल्याने किंवा ही गोष्ट भेटावी म्हणून हे होईल, ते होईल, मी हे करते, त्याने तुम्हाला कधीच काहीच भेटत नसतं. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये नेहमी हे असतं की हे केल्याने मला हे भेटणार आहे, म्हणून ते ॲक्च्युली तुम्हाला भेटत असतं. सो नेहमी लक्षात ठेवा, रेमेडीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आता इन्फॉर्मेशन वॉर चालू आहे यूट्यूबवरती. कारण प्रत्येकाला त्यांचे व्ह्यूज हवे आहेत, कारण त्यांना इन्कम सोर्स आहे त्याच्यातून. सो अनेक रेमेडीज दाखवल्या जातात आणि आपण वेड्यासारखे तासनतास त्यांचे व्हिडिओ बघतो आणि शेवटी होत काही नाही आणि आपण बोलतो की अरे माझ्यासोबत तर काहीच झालं नाही, मी तर सगळं करून पाहिलं. अरे स्वतःवरती काम कर, मेडिटेशन कर, सिम्पल, खुश राहा, नेचरशी कनेक्ट व्हा. बस ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना, तुमचं आयुष्य 360 डिग्री बदलेल. तुम्हाला कसलाच दान, कसलंच धर्म किंवा काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही देवाला जर आदराने, प्रेमाने, भावपूर्वक एक नमस्कार जरी केला ना, त्याला तितका पुरेसा असतो. आणि परमेश्वर हा एकच आहे आणि त्याने तुमच्याकडे काहीच मागितलेले नाही आहेत. आता ही झाडं आहेत, आता हा नारळ, हा देवाने तुम्हाला दिले आणि तुम्ही तोच त्याला परत देताय. आणि काही वेळेला मी असं सुद्धा पाहिलं आहे की लोकांच्या घरात इतके रिच्युअल्स फॉलो केले जातात. माझ्या घरात सुद्धा खूप रिच्युअल्स फॉलो केले जायचे जेव्हा माझ्या सासूबाई होत्या. आणि तरीसुद्धा माझ्या हस्बंडची जेव्हा डेथ झाली, मग आईनं असं वाटायला लागलं अरे आपण तर देवाचं इतकं केलं आणि मग असं झालं आपल्यासोबत. मग त्यांचं म्हणणं असायचं की हां, आपण जास्त केलं ना, म्हणून आपलं जे जास्त करतात त्यांच्या पाठीच देव लागतो. सो समजून घेण्याची गोष्ट आहे. देव कोणाच्या पाठी नाही लागत आहे किंवा काही वाईट होत नाही आहे. सो तेव्हा मला माझ्या हस्बंडचं जाणं म्हणजे खूप असं वाटायचं की कदाचित आपल्याकडून काही चुकी झाली असेल, काही वाईट घटना आपल्या घरात झाली, म्हणजे काही कोणी केलं असेल, तर मी सुद्धा ह्या घटनातून गेलेली आहे. असं नाही आहे की मी तुम्हाला काही नवीन शिकवते आहे. मी तेच शिकवते, तेच समजवते, तेच सांगते जे मी स्वतः भोगलेलं आहे. सो त्या सगळ्यातून जेव्हा मी हीलिंग प्रोसेसमध्ये आली, मी जेव्हा चक्रासनं समजायला लागली, मी जेव्हा सोल जर्नी समजायला लागली ना, तेव्हा ते दुःख ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागलं. प्रत्येकजण जाणार आहे, कोणी मागे जाणार आहे, कोणी पुढे जाणार आहे. माझ्या जर्नीमध्ये जेव्हा मी लोकांची मदत करते, आज सकाळपासून मी 12 ते 13 लोकांशी बोललेली आहे. माझ्या 4 पर्सनल सेशन्स होते आणि हीलिंगचे जे सेशन्स होते ना, त्यांना जेव्हा मी आज सगळ्या गोष्टी समजवल्या, सांगितल्या, तेव्हा मला असं जाणवतं की नाही, त्यांना माझी गरज होती म्हणून देवाने मला निवडलं होतं. कारण हीलिंग तोच करू शकतो ना, जो न्यूट्रल असतो. कारण 2-2, 3-3 वर्षापासून लोकं माझ्याकडून हीलिंग घेत आहेत कंटिन्यू आणि त्यांच्या आयुष्यात खूप चेंजेस आलेले आहेत. सो तेव्हा मला जाणवतं की नाही, मला देवाने ह्याच्यासाठी निवडलं होतं, म्हणून त्याचं जाणं गरजेचं होतं. कारण जर तो असता तर आज कदाचित मी फिरत असती, मजा करत असती आणि माझ्या लाईफमध्ये, संसारामध्ये बिझी असती. पण आता माझ्याकडे बराच वेळ असतो, शिक्षणासाठी असतो, बुक रीडिंगसाठी असतो. मी घरातली कामंसुद्धा करते, माझा बिझनेससुद्धा आहे. तो बिझनेससुद्धा मी छानपैकी सांभाळते आणि सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली माझ्या चालू असतात. मला माझे प्रत्येक क्लायंट्स म्हणतात, "सोनाली तुझ्याकडे एवढा वेळ येतो कसा?" तुमच्याकडे सुद्धा आहे. पण बेसिकली कसं आहे माहिती आहे, तुम्ही ना कंटिन्युअसली बोलत असता की माझ्याकडे वेळ नाही आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. आणि मी म्हणत असते माझ्याकडे खूप वेळ आहे, माझ्याकडे खूप वेळ आहे. सो थोडी संध्याकाळ झाली आहे म्हणून तुम्हाला कदाचित अंधार दिसेल. पण ऊन इतकं होतं ना की तेव्हा व्हिडिओ बनवणं पॉसिबल नसतं, म्हणून मी हा टाईम चूज केला. सो समजून घ्या. माझ्यासुद्धा घरात कामं असतात, मी सुद्धा बिझनेस करते. त्याच्या व्यतिरिक्त माझे क्लासेस चालतात. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या घरातल्यांना वेळ देते, माझ्या बाळाला, माझ्या तनयाला वेळ देते. मी माझं रीडिंग करते. मी स्वतः 2 तास माझ्या मेडिटेशन आणि कारण मी क्रियायोगा प्रॅक्टिस करते, रेखी प्रॅक्टिस करते. सो ह्या सगळ्यांसाठी मला 2 ते 2.5 तास लागतात आणि त्याच्यातून सुद्धा मी तुम्हाला वेळ देते, तुमच्याशी कॉलवर बोलते. आणि माझे प्रत्येक क्लायंट मला हेच सांगतात की तुम्ही कधीच थकलेला नसता. सो मी
इतकी एनर्जेटिक ह्यामुळे असते कारण मी माझ्या एनर्जीवरती लक्ष देते. आणि एनर्जी काही विटॅमिनच्या गोळ्या खाऊन किंवा डॉक्टरकडे जाऊन नाही येणार आहे. एनर्जी मेडिटेशननी येणार आहे, पॉझिटिव्ह राहून येणार आहे. तुमच्या ब्रेनमध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्या इन्ग्रेडियंट्सनी तुमची रेसिपी बनणार आहे. सो मी सतत माझ्या ब्रेनला ना पॉझिटिव्हिटीनी हॅमर करत असते, कारण मला फक्त माझ्या लाईफमध्ये हॅपीनेस हवी आहे. म्हणून मी फक्त हॅपी इन्ग्रेडियंट देते. सो कोणाची मदत घेण्यामध्ये काही हरकत नसते. स्टुडंट विचारतात की मॅम क्लास करायची काय गरज आहे? अरे मी सुद्धा कधी काळी केले, म्हणून आज मी इतकी फर्म झाली ना. कारण बघा, दुःख येणं कधीच नाही थांबणार आहे, पण तुम्ही स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवता, तुमचं मेंटल स्टेट कसं स्ट्रॉंग ठेवता, हे इम्पॉर्टंट असतं. सो फक्त 100% स्वतःवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही हॅपी राहाल, जेव्हा तुम्ही खुश राहाल, जेव्हा स्वतःच्या एनर्जीची काळजी घ्याल, कंटिन्यू डिसिप्लिननी मेडिटेशन कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत. पण त्या डिसिप्लिनसाठी कोणीतरी आपल्याला अकाउंटेबिलिटी पार्टनर हवं असतं ना. सो त्याच्यासाठी आपल्याला मदत घ्यायची असते, आणि मी सुद्धा घेतली आहे. त्याच्यात कसलीच लाज नाही आहे. सो आपण अनेक वेळा ना ज्योतिषांना 15-20 हजार देतो, 5-6 हजार खर्च करतो, पूजा घालतो, हे करतो, त्याच्यात आपण लाखो रुपये खर्च करतो. पण जेव्हा एखादा लाईफ कोच तुम्हाला आयुष्याबद्दल काहीतरी छान शिकवत असतो, तो तुमची अकाउंटेबिलिटी घेत असतो आणि तुम्हाला काहीतरी छान शिकवत असतो, त्याला पैसे देणं तुम्हाला जड वाटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे किंवा कोणत्याही लाईफ कोचचे जे कोर्स असतात ना, ते तुमच्या आयुष्याला परमनंटली बदलतात. सो ही एक शाळा असते पॉझिटिव्हिटीची. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या एनर्जीशी कनेक्ट होता ना, तर मी तुम्हाला काहीच वेगळं शिकवत नसते. तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती असतं. पण माझ्या एनर्जीमुळे तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही बदलत असता. सो बेसिकली एका एनर्जीनी दुसऱ्या एनर्जीला जर हात दिला ना, तर ती एनर्जीसुद्धा अपलिफ्ट होऊ शकते. सो हा सगळा सबकॉन्शियस माइंडचा पण खेळ आहे, जो आम्ही शिकवतो. सो सध्यासाठी जर तुम्हाला स्वतःहून सुरुवात करायची आहे ना, फक्त अर्धा तास शांत बसा. मोबाईल घेऊ नका, डोळे बंद करा, एका ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करा. आपलं मन असतं ना, ते खूप चंचल असतं. ते काय करणार, तुम्हाला बसून नाही देणार, एन्झायटी फील होईल, तुम्हाला कसं तरी वाटेल. पण त्याने काय होणार आहे माहिती आहे का, हळूहळू तुम्हाला ना तुमच्या ब्रेनला कळणार आहे की अरे काहीही झालं ना तरी ही बसतेच बाई, तर जाऊ दे. मग जसं लहान बाळ कसं असतं, बिगिनिंगला फार रडतं आणि नंतर मग ऑटोमॅटिकली शांत होतं. त्याला माहिती आहे की किती रडलं तरी मम्मी काही देणार नाही आहे. सो त्याच प्रकारे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे ना, तुमचं जे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, त्याला माहिती आहे की अरे ही तर बसणारच आहे. सो ठीक आहे, बसणारच आहे, तर आता हिला सपोर्ट करूया. मग ते तुम्हाला सपोर्ट करायला लागतं आणि मग मेडिटेशन घडायला लागतं. मला मेडिटेशन करण्यासाठी स्वतःला 6 महिने लागले होते बिगिनिंगला, कारण खूप विचार असतात, ते हळूहळू निवळतात. पण आपल्याला ना इन्स्टंट रिझल्ट हवे असतात. काहीतरी हवं आहे म्हणून मेडिटेशन कराल ना, तर ते मेडिटेशन कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या आत्म्याशी भेटण्याची तळमळ दाखवा, तुमच्या सोलशी भेटण्याची, आणि मग तुम्ही बघाल ना ऑटोमॅटिकली खूप छान गोष्टी घडायला लागतील. तर सध्या फक्त स्वतःवर लक्ष द्या, अर्धा तास स्वतःला द्या, आणि त्याच्यानंतर बघा की तुमचं आयुष्य कसं बदलेल. सो मी आहे तुमची मैत्रीण स्पिरिच्युअल सोना. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण माझ्या चॅनलला पोहोचवा, कारण माझा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता कंटिन्यू व्हिडिओज येणार आहेत, बिकॉज आता मी काहीतरी प्लॅन केलं आहे तुम्हा सगळ्यांसाठी, आणि ते लवकरच आपण सगळे मिळून पूर्ण करणार आहोत. कारण माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे की मला तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे, आणि ते नक्की होणार आहे. सो शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ बघत असाल तर ह्या व्हिडिओमधून काय शिकलात हे मला फक्त मेसेजमध्ये, कमेंटमध्ये सांगा. तुमचं नाव सांगा, कारण मी तुमच्या प्रत्येकाचे कमेंट्स वाचत असते, आणि जेव्हा तुम्ही माझ्या नोटीसमध्ये येता तेव्हा आपण ऑटोमॅटिकली कनेक्ट होतो. सो पुन्हा भेटूया. बघा निसर्ग किती सुंदर आहे. सो थोडा वेळ निसर्गामध्ये घालवा, आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.